सध्याचं युग प्रदूषणाचं युग म्हणून ओळखलं जातं. हवा, पाणी, जमीन या प्रदूषणांबरोबरच आपलं शरीर आणि मनही प्रदूषित होतंय. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना आणि वातावरण यांचा आपल्या शरीर आणि मनावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. एक प्रदूषित मन आणि शरीर निरोगी जीवाची उत्पत्ती करू शकणार नाही. गर्भवती घेत असलेलं अन्न, पाणी, तिच्या भावभावना, तिच्या भोवतालचं वातावरण, प्रदूषण याचा प्रभाव सतत गर्भावर पडत असतो. गर्भाची जडणघडण त्या पद्धतीनं होत असते. पोटात असताना तुम्हाला कशा प्रकारचं पोषण मिळालं, प्रदूषणं, औषधं, रसायनं, आजार यांचा काही परिणाम गर्भ राहताना झाला का? आपल्या आईची प्रकृती आणि मानसिकता ती आपल्या वेळी गर्भवती असताना कशी होती? ती कुठल्या तणावाखाली वावरत होती का? या सर्व बाबी आपण एक बाळ म्हणून तयार होताना आकार देतात आणि आजही त्याचा प्रभाव आपल्यावर आहे. यालाच फिटल ओरिजिन असं म्हणतात. हा 9 महिन्यांचा काळच आपल्या आयुष्यभरातल्या चांगल्या वाईट परिणामांचा पाया असतो. आधुनिक वैद्यक शास्त्रात सध्या फिटॉलॉजी या नवीन वैद्यकीय शाखेचा विकास होत असतानाच समाजामध्ये गर्भसंस्कार शास्त्राविषयी जागरूकता निर्माण होणं हा स्वागतार्ह योगायोग मानावा लागेल. गुणसूत्रांमधला दोष गर्भावस्थेतच काढून टाकणं आणि प्राकृत गर्भाला जन्माला घालणं हा फिटॉलॉजी शास्त्राचा मूळ उद्देश. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण याचा विचार प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी करून ठेवला होता. जन्माला येणारी पिढी आरोग्यसंपन्न, बुद्धिमान आणि कोणतंही व्यंग नसणारी असावी यासाठी अनेक उपाय, औषधं आणि आचार यांचा समन्वय असणारी गर्भसंस्कार ही उपचार पद्धती प्राचीन काळापासूनच भारतात प्रचलित होती. गर्भस्थापना झाल्यावर गर्भाची वाढ योग्य प्रकारे व्हावी, गर्भात कुठलंही व्यंग येऊ नये, स्त्रीचा गर्भपात होऊ नये, तसंच गर्भाचे अवयव उत्तम दर्जाचे तयार व्हावेत यासाठी अनेक उपाय गर्भसंस्कार शास्त्रात सांगून ठेवलेत. गर्भवतीचा आहार, आचार आणि विचार यावरच गर्भाची प्राकृतता अवलंबून असते. याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम गर्भापर्यंत पोहोचत असतो. या आहार, आचार आणि विचारांमध्ये गुणात्मक संवर्धन करणं हा गर्भसंस्कार शास्त्राचा मूळ हेतू. गर्भाचे विविध अवयव तयार होत असताना, त्याची वाढ होत असताना ते अवयव अर्थात तो गर्भ चांगल्या दर्जाचा तयार व्हावा यासाठी गर्भवतीचा आहार, गर्भ आशीर्वाद मंत्र, ओंकार साधना, प्राणायाम, योगासन, विविध प्रकारचे व्यायाम, गर्भसंवाद, संशोधित औषधी चिकित्सा या सर्वांचा अंतर्भाव गर्भसंस्कार शास्त्रात होतो. या डीव्हीडीमध्ये ओंकार साधना, वॉर्मअप, कार्डिओ इन प्रेग्नन्सी, योगासन, प्राणायाम आणि फिटल डेव्हलपमेंट याविषयी आपण पाहणार आहोत. गर्भसंस्कार शास्त्रातली संशोधित औषधं, गर्भवतीचा आहार, गर्भपूर्व संस्कार, गर्भावस्थेतले संस्कार, प्रसूती पश्चात संस्कार, नवजात बालक संस्कार, मंत्रचिकित्सा, गर्भसंवाद यांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा. गर्भसंस्कार हेल्पलाईन नंबर 9822 75 83 30. असं मानलं जातं की सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सगळ्यात पहिला ध्वनी निर्माण झाला ओम. ओंकार हा 3.5 मात्रांचा तयार झालाय. ब्रह्मस्वरूप अ, विष्णू स्वरूप उ आणि शिवस्वरूप म अशा ओंकाराच्या उच्चारणानं मन स्थिर आणि खंबीर बनतं. समरसतेनं केलेली ओंकार साधना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरांवर फायदे देते. आपण समाधानी आणि आनंदी होतो, म्हणून नियमित ओंकार करावा. आपण ओंकार गर्भस्थापनेच्या आधीपासून थेट डिलिव्हरीपर्यंत रोज करू शकता. सतरंजीवर पद्मासनात किंवा सुखासनात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. हाताच्या बोटांची ज्ञानमुद्रा करा. आपल्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घेऊन श्वास बाहेर सोडत पहिले 3 सेकंद ओ या शब्दाचं उच्चारण तोंड उघडं ठेवून करा. नंतर ओठ मिटून पूर्ण श्वास बाहेर पडेपर्यंत मचं उच्चारण करत रहा.
अशी 11 ते 21 आवर्तनं करायची आहेत. प्राणायाम. अष्टांग योगाचं चौथं अंग आहे प्राणायाम. प्राण म्हणजे श्वास अर्थात चैतन्य शक्ती आणि आयाम म्हणजे विस्तार करणं. गर्भवतीनं गर्भावस्थेत प्राणायामाचा नित्य सराव केल्यास तिची प्राणशक्ती संतुलित राहते. ज्याप्रमाणे शरीराच्या शुद्धतेसाठी स्नानाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मनाच्या शुद्धतेसाठी प्राणायामाची आवश्यकता असते. प्राणायामाच्या नित्य सरावानं गर्भवती स्वस्थ आणि उत्साहित राहते. शरीरातल्या सर्व नाड्या शुद्ध होतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम यांना बळ मिळतं. मन एकाग्र होतं. डिप्रेशन आणि स्ट्रेस यापासनं मुक्ती मिळते. पंचप्राण म्हणजेच प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांच्या संतुलनानं गर्भाची वाढ आणि पोषण उत्तम होतं. पूरक, कुंभक, रेचक हे प्राणायामाचे 3 भाग आहेत. फुफ्फुसांमध्ये श्वास भरणं म्हणजे पूरक. योग्य पद्धतीनं श्वास फुफ्फुसांमध्ये धरून ठेवणं म्हणजे कुंभक. योग्य प्रकारे श्वास बाहेर सोडणं म्हणजे रेचक. प्राणायामाच्या नित्य सरावानं गर्भाचे सत्व, रज, तम हे मानसभाव संतुलित होतात. धी, धृती, स्मृती या मानसिक शक्तींचं संतुलन साधलं जातं. मानसभावांच्या संतुलनानं नीतिसंपन्न, धैर्यवान, बुद्धिमान बालक जन्माला येतं. अनुलोम विलोम प्राणायाम. चटईवर मांडी घालून ताठ बसा. उजव्या हाताची तर्जनी आणि मधलं बोट आतल्या बाजूला वाकवून अंगठा आणि करंगळी सरळ ठेवा. अंगठ्यानं उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीनं दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास फुफ्फुसांमध्ये 3 सेकंद धरून ठेवा. आता करंगळीनं डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीनं हळूहळू श्वास सोडा. ज्या गतीनं श्वास घेतला आहे त्या गतीनं श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. आता उजव्या नाकपुडीनं श्वास घ्या. 3 सेकंद धरून ठेवा. आता डाव्या नाकपुडीनं श्वास सोडा. हे झालं अनुलोम विलोम प्राणायामाचं 1 चक्र. अशी 7 चक्र पूर्ण करा. सरावानं आवर्तनं वाढवत न्या.
अनुलोम विलोम प्राणायामाच्या नित्य सरावानं मेंदू तसंच संपूर्ण शरीराला योग्य प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मनाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्थिरतेसाठी या प्राणायामाचा उत्तम उपयोग होतो. भस्त्रिका प्राणायाम. चटईवर मांडी घालून ताठ बसा. पाठीचा कणा ताठ. आता ज्ञानमुद्रेत मन आणि शरीर स्थिर करण्याचा प्रयत्न करा. आपले ओठ मिटा. दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास घ्या. श्वास 3 सेकंद धरून ठेवा. आता दोन्ही नाकपुड्यांनी श्वास वेगाने बाहेर सोडा. हे झालं भस्त्रिका प्राणायामाचं एक चक्र. ही क्रिया 1 ते 2 मिनिटं करत राहा. भस्त्रिकेनं शरीराची शुद्धी होते. अगदी पेशी स्तरापर्यंत ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होऊन कार्बन डायऑक्साईडचा योग्य निचरा केला जातो. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम मजबूत होऊन गर्भाच्या बुद्धी आणि स्मरणशक्तीला प्रेरणा मिळते. शीतली प्राणायाम. चटईवर मांडी घालून ताठ बसा. आपल्या शरीर आणि मनाला स्थिर करा. आपली जीभ तोंडाच्या जास्तीत जास्त बाहेर काढून त्याचा इंग्रजी यू सारखा आकार करा. जिभेच्या साह्यानं दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास 3 सेकंद धरून ठेवा. जीभ आत घेऊन ओठ मिटा. दोन्ही नाकपुड्यांनी हळूहळू श्वास बाहेर सोडा. हे झाले शीतली प्राणायामाचे एक चक्र. हीच क्रिया 1 ते 2 मिनिटं करत रहा. शरीर आणि मनाला शांतता मिळवून देणारा शीतली प्राणायाम डिप्रेशन, स्ट्रेस दूर करतो. या प्राणायामाच्या नित्य सरावानं मनाच्या सत्वगुणाचं संवर्धन होतं. सितकारी प्राणायाम. चटईवर मांडी घालून ताठ बसा. आपल्या शरीर आणि मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या जिभेचा अग्रभाग टाळूला लावा. दात एकमेकांवर टेकवून ओठ उघडा. दातांमधून हवा आत जाईल अशा पद्धतीनं दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास 3 सेकंद धरून ठेवा. आता ओठ मिटून दोन्ही नाकपुड्यांनी हळूहळू श्वास बाहेर सोडा. हे झालं सितकारी प्राणायामाचं एक चक्र. ही क्रिया 1 ते 2 मिनिटं करत रहा. या प्राणायामाच्या नित्य सरावानं शरीर आणि मनाला स्फूर्ती मिळते. मानसिक शक्तींचं संवर्धन होऊन मानस भावांचं संतुलन साधलं जातं. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण सध्या आधुनिक युगात असणारी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सारखी कुठलीही साधनं नसताना सुमारे 5000 वर्षांपूर्वीच्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये फिटल डेव्हलपमेंट अर्थात गर्भाच्या मासानुमासिक वाढीचं सूक्ष्म वर्णन केलं गेलंय. आयुर्वेद शास्त्रानुसार गर्भ पहिल्या आठवड्यात एक द्रवरूप गोळा असतो आणि महिन्याच्या शेवटी त्याला हळूहळू घनता प्राप्त होते. आधुनिक शास्त्रानुसार पहिल्या आठवड्यात स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्या संयोगानं तयार झालेल्या गर्भात पेशीय स्तरावर विभाजन होऊन गर्भ गर्भाशयाच्या आतल्या भिंतीला चिकटतो. दुसऱ्या आठवड्यात एम्निओटिक सॅकची निर्मिती होऊन त्याची पुढची वाढ होते. यॉर्क सॅक पासून पुढं पेशी, उती आणि रक्तवाहिन्यांची निर्मिती होते. तिसऱ्या आठवड्यात छोट्या उतकाची निर्मिती होऊन त्यापासून पुढं हृदय, फुफ्फुसं आणि चेतना केंद्रांची उत्पत्ती होते. चौथ्या आठवड्यात मुखभाग आणि हात, पाय यांच्या पिंडांची निर्मिती आणि वाढीला सुरुवात होते. औषधं. गर्भाच्या उत्तम पोषणासाठी नारायणादी कल्प, सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर. गर्भाच्या अवयव निर्मितीसाठी गर्भरसायन.
पेशी स्तरावरच्या उत्तम वाढीसाठी फॉलिक ॲसिड. गर्भाच्या दुसऱ्या महिन्यात गर्भातील महाभूत संघात घट्ट होऊन त्याला पिंड पेशी असा आकार प्राप्त होतो. 5व्या आठवड्यात मस्तिष्क, सुषुम्ना कांड आणि चेतना संस्था यांच्या वाढीची प्रक्रिया सुरू होते. याच काळात नाकपुड्या, ओठ, जीभ यांची वाढ तसंच हात आणि पाय यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येतो. 6व्या आठवड्यात धडापेक्षा डोक्याचा आकार मोठा दिसतो. पाठीच्या कण्याची निर्मिती प्रक्रिया आणि हातापायांच्या बोटांचा विकास सुरू असतो. 7व्या आठवड्यात डोळे दृश्य स्वरूपात व्यक्त होऊन त्यांची पुढची वाढ आणि विकास सुरू होतो. 8व्या आठवड्यात कार्टिलेजचं बोनमध्ये रूपांतरण होण्यास सुरुवात होते. हाडांची निर्मिती प्रक्रिया वेगात सुरू होते. औषधं. गर्भाच्या दुसऱ्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी द्वितीय मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायण आदिकल्प आणि गर्भरसायन. पेशी स्तरावरच्या उत्तम वाढीसाठी फॉलिक ॲसिड. गर्भाच्या तिसऱ्या महिन्यात त्याची सर्व अंग प्रत्यंग एकदमच व्यक्त होतात. 2 हात, 2 पाय आणि धड असे 5 पिंड व्यक्त होतात. सर्व अवयव सूक्ष्म स्वरूपात तयार व्हायला सुरुवात होते. या महिन्यात डोळ्यांच्या पापण्या तयार होतात आणि त्यांनी डोळे झाकले जातात. कानाच्या पाळीची वाढ आणि विकास होतो. हात आणि पाय यांचा त्यांच्या बोटांसहित विकास होतो. नखांच्या मुळांची निर्मिती सुरू होते. स्नायूंची वाढ सुरू होते. गर्भाची उंची साधारणपणे 2 ते 2.5 इंच तर वजन सुमारे 18 ग्रॅम एवढं असतं. औषधं. गर्भाच्या तिसऱ्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी तृतीय मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायण आदिकल्प आणि गर्भरसायन. हृदयाच्या उत्तम निर्मिती आणि विकासासाठी हृदय कल्पवटी. पेशी स्तरावरच्या उत्तम वाढीसाठी फॉलिक ॲसिड. गर्भाच्या 4थ्या महिन्यात इतर अवयवांबरोबरच प्रामुख्यानं गर्भाच्या हृदयाची उत्पत्ती आणि विकास होतो. याच महिन्यात इंद्रियांची निर्मिती आणि त्यांचा पुढचा विकास सुरू होतो. या महिन्यात गर्भाच्या पापण्यांचे आणि भुवयांचे केस यांची निर्मिती आणि वाढ सुरू होते. मुखभाग आणि शरीरावर सूक्ष्म केसांची निर्मिती होते. हाडांच्या सांध्यांची निर्मिती आणि विकास होतो. त्वचा अत्यंत पातळ आणि पारदर्शक असते. याच काळात श्वसन यंत्रणा आणि क्रिया यांचा विकास सुरू होतो. लैंगिक अवयवांची वाढ होते. गर्भ स्वतःचा अंगठा तोंडात घालून चोखू शकतो. बाळाची हालचाल वेगानं सुरू होते. हृदयाचं कार्य सुरू होऊन हृदय स्पंदनं सुरू होतात. गर्भाची उंची साधारणपणे 6 इंच तर वजन सुमारे 125 ग्रॅम एवढं असतं. औषधं. गर्भाच्या 4थ्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी चतुर्थ मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायण आदिकल्प आणि गर्भरसायन. हृदयाच्या उत्तम निर्मिती आणि विकासासाठी हृदय कल्पवटी. गर्भाच्या मेंदूचा विकास आणि बुद्धिवर्धनासाठी मेधाक्रांतीवटी. गर्भ आणि गर्भवतीच्या आरोग्यासाठी आयर्न आणि कॅल्शियम. गर्भाच्या 5व्या महिन्यात मन अधिक जाणीवयुक्त होतं. या महिन्यात गर्भामध्ये मांस, रक्त या शरीर घटकांचा उपचय होतो. गर्भाचा पृष्ठवंश आकार घेतो. धी, धृती हे मानसभाव प्रकट होतात. मस्तिष्काची वाढ होते. गर्भाच्या डोक्यावर केसांच्या मुळांची निर्मिती आणि केसांची वाढ सुरू होते. चेतना संस्थेची वेगाने वाढ होते. दातांची वाढ सुरू होते. हात, पाय, बोट यांची वेगानं वाढ होते. गर्भाची हालचाल वेगानं होते आणि या हालचाली गर्भवती अनुभवू शकते. गर्भाची उंची साधारणपणे 10 इंच तर गर्भाचं वजन सुमारे 340 ग्रॅम एवढं असतं. औषधं. गर्भाच्या 5व्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी पंचम मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायण आदिकल्प आणि गर्भरसायन. गर्भाच्या मेंदूचा विकास आणि बुद्धिवर्धनासाठी मेधाक्रांतीवटी. गर्भाच्या त्वचेचा पोत आणि वर्ण चांगला व्हावा यासाठी गर्भवर्ण सुधारक योग. गर्भाच्या केसांच्या आणि हाडांच्या बळकटीसाठी मुक्ताशुक्ती योग.
गर्भ आणि गर्भवतीच्या आरोग्यासाठी आयर्न आणि कॅल्शियम. गर्भाच्या 6व्या महिन्यात केस, रोम, नख, हाडं, स्नायू, वर्ण हे भाव स्पष्ट रूप घेतात. ओठांचा आकार, नाकाचा आकार, कानाचा आकार, डोळ्यांचा आकार स्पष्ट होतो. बुद्धीची वाढ होऊन ओज निर्मिती होते. या महिन्यात गर्भाच्या त्वचेतल्या सूक्ष्म ग्रंथी आणि पेशी यांची झपाट्यानं वाढ होते. हात, पाय यांच्या स्नायूंची वाढ आणि विकास होतो. गर्भाची उंची साधारणपणे 13 इंच तर वजन सुमारे 575 ग्रॅम एवढं असतं. औषधं: गर्भाच्या 6व्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी षष्ठम मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायणादी कल्प आणि गर्भरसायन. गर्भाच्या त्वचेचा पोत आणि वर्ण चांगला व्हावा यासाठी गर्भवर्ण सुधारक योग. गर्भाच्या केसांच्या आणि हाडांच्या बळकटीसाठी मुक्ताशुक्ती योग. गर्भ आणि गर्भवतीच्या आरोग्यासाठी आयर्न आणि कॅल्शियम. 7व्या महिन्यात गर्भ हा सर्व अंग प्रत्यंगांनी परिपूर्ण असा होतो. गर्भाचे सर्व अवयव तयार झालेले असतात, पण त्यांना पुष्टता आलेली नसते. या महिन्यात सर्व अवयवांचं स्वरूप विकसित होत असतं. या महिन्यात गर्भाची त्वचा लालसर रंगाची आणि सुरकुतलेली असते. त्वचेच्या खाली मेदाची निर्मिती सुरू होते. याच महिन्यात गर्भाच्या मेंदूचा अधिक विकास आणि वाढ होते. विशेषतः थिंकिंग पार्टचा अधिक विकास होतो. या महिन्यात फुफ्फुसांची वेगानं वाढ सुरू होते. प्रामुख्यानं गर्भाचं वजन चांगलं वाढतं. गर्भाची उंची साधारणपणे 15 इंच तर वजन जवळजवळ 1 किलो एवढं असतं. औषधं: गर्भाच्या 7व्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी सप्तम मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायणादी कल्प आणि गर्भरसायन. गर्भ आणि गर्भवतीच्या आरोग्यासाठी आयर्न आणि कॅल्शियम. 8व्या महिन्यात गर्भाच्या वजनामध्ये प्रामुख्यानं वाढ होते, कारण त्वचेखाली मेदाचा स्तर तयार होतो. याच काळात फुफ्फुसांची झपाट्यानं वाढ होत असते. तसंच श्वसन क्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या लेसिथिन नावाच्या द्रव्याची निर्मितीही सुरू होते. गर्भाच्या इंद्रियांचा विकास होत असतो. गर्भाला अंधार आणि उजेड यामधला फरक जाणवू शकतो. सर्वसाधारणपणे गर्भ खाली डोके असलेल्या स्थितीत येतो, कारण त्यामुळं त्याला जागा कमी लागते. गर्भाची उंची साधारणपणे 16 इंच तर वजन सुमारे 1 किलो 500 ग्रॅम एवढं असतं. औषधं: गर्भाच्या 8व्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी अष्टम मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषण आणि अवयव निर्मितीसाठी नारायणादी कल्प आणि गर्भरसायन. गर्भ आणि गर्भवतीच्या आरोग्यासाठी आयर्न, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम. गर्भाच्या 9व्या महिन्यात गर्भाच्या मेंदूतल्या पेशींची संख्यात्मक वाढ होते. गर्भाच्या हातापायांच्या बोटांची नखं वाढलेली दिसून येतात. इंद्रियांची सर्वसमावेशक वाढ होते. गर्भाचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे गर्भाचं डोकं आईच्या कटिविवरात प्रवेश करतं. पुरुष गर्भामध्ये वृषणकोशात सरकण्याला सुरुवात होते. इथून पुढे जन्मापर्यंत रोज 28 ते 30 ग्रॅम एवढी वाढ गर्भाच्या वजनात होत असते. गर्भाची उंची साधारणपणे 18 इंच तर वजन सुमारे 2 किलो 500 ग्रॅमच्या वर असतं. औषधं: गर्भाच्या 9व्या महिन्यातल्या सुयोग्य वाढीसाठी नवम मासवटी. गर्भाच्या उत्तम पोषणासाठी नारायणादी कल्प आणि गर्भरसायन. सुखप्रसूतीसाठी पिचू तेल. अभ्यंगासाठी अभ्यंग तेल. गर्भ आणि गर्भवतीच्या आरोग्यासाठी आयर्न, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियम. गर्भसंस्कार संशोधित औषधांच्या अधिक माहितीसाठी आणि मागणीसाठी संपर्क करा. गर्भसंस्कार हेल्पलाईन नंबर 9822 75 83 30. आपण आमच्या अहमदनगर किंवा पुणे इथल्या गर्भसंस्कार क्लिनिकला भेट देऊन गर्भसंस्कारांविषयी अधिक माहिती करून घेऊ शकता. अपॉइंटमेंटसाठी गर्भसंस्कार हेल्पलाईन नंबर पुन्हा एकदा 9822 75 83 30.